नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची भाजी। चमचमीत अशी पांढऱ्या वाटाण्याची भाजी। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। ही भाजी एकदम अशी चटपटीत आणि चमचमीत आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी वाटाणे। 1 वाटी वाटाणे घेऊन यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि याला 4 ते 5 तासासाठी आपण झाकण ठेवून देऊया। आपले 4 ते 5 तास झालेले आहेत। झाकण खोलून बघूया। आपले वाटाणे हे मस्त असे भिजलेले आहेत। याला आपण आता कुकरमध्ये टाकून याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि 1 ग्लासभर पाणी टाका आणि याचं झाकण बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपले वाटाणे शिजले का आपण बघूया। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपले वाटाणे असे मस्त असे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता एका कढाईमध्ये 2 चम्मच किंवा 1 चम्मच तेल टाकून घ्या आणि हे बारीक कट केलेलं खोबरं यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं हे भाजलेलं आहे। याला आपण आता काढून घेऊया। याला काढून घेतलेला आहे। यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि यामध्ये अद्रक, थोडीशी दालचिनी आणि चक्री फूल टाका आणि लसूण टाकून घ्या। थोडंसं तेल टाकून याला मिक्स करून हलवून घ्या। यालाही लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला हे एवढं भाजून घ्यायचं आहे। याला आपण काढून घेऊया। याला काढून घेऊन थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं पूर्ण मसाले आपण टाकून घेऊया आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया। सर्व आपलं यामध्ये टाकून झालेलं आहे। झाकण बंद करून आपण याची पेस्ट बनवूया। आपली पेस्ट बनवून झालेली आहे। खोलून बघूया। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। कढाईमध्ये अजून आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्या। थोडी तडतडली की जिरे टाकून घ्या आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी। कांदा टाकला अजून मस्त आहे वाटाण्याची भाजी बनते। याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। यालाही थोडासा याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि वाटण केलेलं आपल्याला यामध्ये सर्व वाटण टाकायचं आहे आणि याला 1 ते 2 मिनिटभर सारखं असं हलवत राहायचं आहे, पूर्णपणे एकजीव होईपर्यंत। तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। आपल्याला या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। परत याला एकदा हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, धने पावडर, जीरा पावडर, गरम मसाला याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे काळा मसाला असेल तरी पण टाकू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडंसं ड्राय दिसत आहे। जे आपल्या मिक्सरच्या भांड्याला राहिलेला मसाला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे। यालाही 2-3 मिनिटभर आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याला आता मिक्स करून घ्यायचं। आता हे वाटाणे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। सर्व वाटाणे यामध्ये आपण टाकून घेऊया आणि यालाही व्यवस्थित असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले याला लागले पाहिजे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जसा रस्सा हवा कमी जास्त तुम्ही पाणी टाकू शकता। घट्ट किंवा पातळ तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता याला थोडंसं हलवून घेऊया म्हणजे हे पूर्ण मसाले यामध्ये मिक्स होतील।
मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता थोडंसं मीठ टाकूया. आपण वाटाणे शिजतानाही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंच टाकायचं आहे आणि 5 मिनिटभर याला स्लो गॅसवर शिजून घ्यायचं आहे. आपले 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चमचमीत अशी तरीही आलेली आहे आणि आपली वाटाण्याची भाजीही मस्त तयार आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. चमचमीत आणि चटपटीत ही वाटाण्याची भाजी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खायला एकदम चविष्ट आणि भन्नाट लागते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.